आंबेडकर म्हणतायत की अजूनही आमच्यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि पवार म्हणतात 6 मार्चपर्यंत जाणार. प्रकाश आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत वंचित बहुजन आघाडीचे. आमचा आणि त्यांचा उत्तम संवाद सुरू आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढावा, आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. आम्हीही करतो, तेही करतात. आमच्यामध्ये हुकुमशाही विरुद्ध लढण्याच्या संदर्भात कोणतेही मतभेद नाहीत. मग ते माननीय शरद पवार असतील, माननीय उद्धव ठाकरे साहेब असतील, नाना पटोले असतील किंवा बाळासाहेब थोरात असतील, काँग्रेसचे नेते कोणी असतील. आमचं सगळ्यात पहिले ध्येय आहे महाराष्ट्र आणि देश हा हुकुमशाही मुक्त करायचा. भारतीय जनता पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा, त्यांनी निर्माण केलेलं संविधान हे पायधळी तुडवण्याचं काम सुरू केलं आहे. सगळ्यात आधी संविधान पायधळी तुडवणाऱ्याचे पाय खाली खेचून त्यांना सरकारमधून खाली खेचलं पाहिजे, ही प्रकाश आंबेडकरांची भूमिका आहे. आणि त्यासाठी सगळ्यांच्या एकीची वज्रमूठ आवश्यक आहे. आम्ही उद्या 6 तारखेला एकत्र बसतो आहोत आणि मला खात्री आहे की प्रकाशजी हे राष्ट्रीय प्रवाहात सामील असल्यामुळे ते पूर्णपणे देशाच्या जनमानसाचा अंदाज घेऊन, माहिती घेऊन इंडिया आघाडी, महाविकास आघाडी यांच्यासोबत राहतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.